नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कांदिवलीमध्ये धनगर समाज विकास मंडळातर्फे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। मुंबईमधील कांदिवली पश्चिम या उपनगरामध्ये धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने 3 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता कांदिवली चारकोप येथील मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत यांच्या घरी प्लॉट नंबर 242 रूम नंबर D46 सेक्टर 2 गणेश मंदिर गल्ली या ठिकाणी कांदिवलीमधील धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये अपराजित योद्धा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सुरुवातीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून भंडारा लावून विनम्र अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी धनगर समाज विकास मंडळाचे प्रवक्ते, संस्थापक सदस्य, पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी अपराजित योद्धा, भारताच्या स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल माहिती सांगितली आणि उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले। अशा प्रकारचे उत्सव, जयंती, पुण्यतिथी समाजात होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या नावाने करायला हवे असे सांगितले। या जयंती प्रसंगी भारत कवितके, ज्येष्ठ समाज बांधव दशरथ लाळगे, संस्थापक सदस्य आप्पासाहेब कुचेकर, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत, मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र काळे, संस्थापक सदस्य सदानंद लाळगेसर, समाज बांधव किसन बरगडे, समाज बांधव राजेंद्र लाळगेसह आशा भगत, कुमारी श्रावणी भगत व इतर समाज बांधव भगिनी उपस्थित होते। आज सध्या तिथं आज तिथं जयंती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। त्यांनी 6 जानेवारी 1805 मध्ये जसा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून ते राजा झाले, तसे आपल्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी 1805 मध्ये 6 जानेवारी 1805 मध्ये त्यांनी राज्याभिषेक केला आणि ते होळकर घराण्याचे महाराजा झाले। त्यांचा वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पराभव असा कधी माहीत नव्हता। आयुष्यामध्ये त्यांनी कधी पराभव पचवला नाही। 18 वेळा, काही पुस्तकांमध्ये 18 वेळा त्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि इंग्रजांना सळोकी कोळो करून सोडलं। परंतु आता टीव्हीमध्ये बातमीमध्ये 2-3 बडेलकरांनी सांगितले की 25 वेळा इंग्रजांचा त्यांनी पराभव करून त्यांना सळोकी कोळो करून सोडलं। असा हा महान योद्धा। त्यांच्या वडिलांचं नाव तुकोजी होळकर आणि त्यांच्या आईचं नाव होतं यमुनाबाई। यमुनाबाई या तुकोजीच्या दासी होत्या आणि दासीपासून त्यांना हा मुलगा झाला होता, त्याचं नाव महाराजा यशवंतराव होळकर। यांना 3 मोठे बंधू होते, त्यांची नावं वेगवेगळी आहेत, ते काय आता माझ्या लक्षात नाही। त्यांचे 3 बंधू होते आणि त्यांनी इंग्रजांना सळकीपळ करून सोडला। आपल्या समाजामध्ये असा योद्धा आपल्या समाजातच नाही पण भारत देशामध्ये असा योद्धा मिळणं मुश्किल होते। प्रणयता स्वातंत्र्याचा प्रणयते म्हणून त्यांना मानलं जातं आणि पराभव त्यांना माहित नाही। एखादी गोष्ट अवघड आहे करून ही शक्य होणार नाही असं जरी एखादी मी ठरवलं, पण ते मात्र ती गोष्ट शक्य करून दाखवत होते। दुर्दम्य आशावाद त्यांच्यामध्ये होता, म्हणजे न करणारी गोष्ट ते लोक करत होते। किती वर्षी गेले ते सांगतो ना। त्यांचा मृत्यू हा 28 ऑक्टोबर 1811 साली मध्य प्रदेश मधील भानुपूर नावाचे एक गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे आता त्यांची काउंट करून आपण करू शकतो की तरुण वयात गेले। हा, त्यांचं वय जास्त नव्हतं मृत्यूच्या वेळेला। बघा ना, आता ते 1776 म्हणजे ते 24 वर्ष ते झाले त्या 1700 मधलं आणि 1800 मधलं 11 वर्ष, 35 वर्ष म्हणजे 40 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर अशा या आमच्या धनगर समाजातील महान योद्ध्याला आज आपण धनगर समाज विकास मंडळातर्फे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम केला, त्याच्याबद्दल धन्यवाद सर्वांचे। जय महाराष्ट्र। मुंबई प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।